केक, कपकेक्स हे सगळ्यांनाच खूप आवडत असतात आणि हे कधीही दिले तरी कोणी पण खाऊ शकतात. तर आजची आपली रेसिपी पण तीच आहे. तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट कपकेक्स. तर बनवायला पण खूप सोपी आहे. हे झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला मग सुरू करूया. तर मी सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. सुरुवातीला मी इथे कपकेक मोल्ड्स घेतलेला आहे, त्यामध्ये पेपर कप्स टाकून त्याला तयार केलेला आहे. बाउल घेतलेला आहे आधी. तर आता आपण जे लिक्विड साहित्य आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं. तर मी अर्धा कप दूध घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, तर ती पण टाकून घेते. त्यानंतर 2 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे. हा ऑइल कोणताही फ्लेवरवाला नाही आहे, तर मी इथे 2 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे. आता हे जे लिक्विड साहित्य आहे ते आपण छान मिक्स करून घेऊ. जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं लागतात. तर आता बघू शकता हे छान मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेणार आहोत. यामुळे मैदाचा फ्लेवर येणार नाही. तर आता हे पण छान मिक्स करून घेऊ. आपले लिक्विड जिन्नस आता छान मिक्स झालेले आहेत. आता मी यावर एक चाळण घेत आहे. तर चाळण ठेवून मी यामध्ये अर्धा कप मैदा टाकत आहे. तर या मैद्यामध्ये 6 कपकेक्स तयार होतात आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेला आहे. आणि यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा नेहमी कमीच जातो. आता आपल्याला चॉकलेट कपकेक्स बनवायचं असल्यामुळे यामध्ये मी 2 टेबलस्पून कोको पावडर ॲड करत आहे. हा अनस्वीटेड कोको पावडर आहे, तर मी ते 2 टेबलस्पून टाकून घेत आहे. आता हे सर्व जिन्नस आपण आपल्या लिक्विड मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं. या प्रोसेसमुळे आपलं मिश्रण गुठळ्या होत नाही आणि लवकर छान मिक्स होऊन जाते. त्यामुळे हे चाळून घ्यायचं असते. तर इथे आता चाळून झालेलं आहे. आता आपण हे छान मिश्रण मिक्स करून घेऊ. आणि हे मिश्रण मिक्स करत असताना हलक्या हाताने मिक्स करायचं आणि खूप वेळा मिक्स नाही करायचं. त्यामुळे कपकेक्स फ्लफी होणार नाहीत, छान स्पंज येणार नाहीत जास्त मिक्स झाल्यामुळे. तर हलक्या हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं. तर आपलं इथे मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे 1 टीस्पून व्हिनेगर. यामुळे आपले कपकेक्स छान स्पंजी होतात. तर ते पण आता आपण हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ. आता आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे. तर मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने जे साईडला लागलेला आहे तो सेंटरमध्ये करून घेते. आपलं बॅटर आता तयार आहे. आपण आता हे कपकेक मोल्डमध्ये शिफ्ट करून घेऊ. तर मी ते टेबलस्पूनने टाकत आहे. तर मी 3 टेबलस्पून एका कपकेकमध्ये एका मोल्डमध्ये टाकून घेत आहे. या मोल्डला पूर्णपणे नाही भरायचं, कारण ते फुगून मग वरती येतात. तर त्याच्यामुळे आपण त्याला छान अर्धा पाऊंडपर्यंतच त्याचं सारण भरणार आहोत. तर मी ते टाकून घेत आहे सगळ्या कप मोल्डमध्ये. इथे आता आपला कपकेक ट्रे आता ओव्हनमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तर ओव्हनला मी 160 डिग्रीवर 10 मिनिट्स फ्रीहीट करून फ्रीहीट आहे. तर फ्रीहीट करीत असताना आपण बॅटर बनवलेलं होतं. तर आता फ्रीहीट झालेलं आहे. आता आपण ओव्हनमध्ये ट्रे ठेवून देऊया. तर ओव्हनचं टेम्परेचर 160 डिग्री ठेवून आपण याला 20 मिनटं दोन्ही रॉड ऑन ठेवून बेक करून घेणार आहोत. आपले कपकेक्स आता छान वरती यायला लागले आहेत. आता 20 मिनटं झालेली आहेत. आपलं ओव्हन झालेलं आहे. आता आपण बघून घेऊ की आपले कपकेक्स तयार आहेत की नाही ते. मी आता यांना बाहेर काढून घेते. तर आपले कपकेक्स छान फुललेले पण आहेत आणि छान झालेले आहेत.
तर इथे बघू शकता आपला कपकेक किती छान स्पंजी आलेला आहे। मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला। हे कपकेक्स आपण इझी कॅरी करू शकतो, आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि हे भरपूर दिवस टिकतात। तर नक्कीच बनवून बघा। अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि बाकी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।